सांगली महापालिकेचा अजब गजब कारभार। आजवर तुम्ही वेगवेगळ्या गटारी पाहिल्या असतील, परंतु चक्क रस्त्यावरच्या 3.5 फूट उंच गटार बांधण्याची किमया महापालिकेनं साधली आणि हे चमत्कारी गटार अन्य कोठेही नाही तर महापौरांच्या प्रभागात शांती निकेतन क्रीडांगणाजवळील अजिंक्यनगरमध्ये बांधलेलं आहे। भविष्यात हे गटार कधी वाहते होणार नसल्याचे कोणीही अडाणी व्यक्ती सांगू शकेल। या गटारात सांडपाणी सोडण्यासाठी परिसरातील बंगले एकतर 3 ते 4 फुटाने वर न्यावे उचलावे लागतील। तसेच नवीन बांधकाम करणाऱ्यांना गटारीचा उपयोग करायचा झाल्यास बंगले उंच बांधण्यासाठी 5 ते 6 लाखांचं बजेट वाढवावं लागेल। महापालिकेच्या कामकाजाचा उत्तम नमुना पाहायचा झाल्यास शांतिनिकेतन क्रीडांगणाजवळील मॉडर्न स्कूलजवळ अजिंक्यनगरला भेट द्यावी लागेल। सध्या या भागात ड्रेनेजचे चेंबर बांधण्यात आलेले आहे। त्यानंतर 3-4 महिन्यांपूर्वी येथे ड्रेनेज चेंबरच्या वरती RCC गटार बांधलेली आहे। या गटारीकडे पाहिल्यानंतर आपण काहीतरी आश्चर्यकारक बांधकामाचा नमुना पाहत असल्याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही, कारण हे गटार रस्त्याच्या वर 3 ते 3.5 फूट 4 उंच बांधलेलं आहे। सध्या इथे अस्तित्वात असलेली घरे, बंगल्यांच्या सांडपाण्याची पाईप खाली आणि गटारवर असं चित्र निर्माण झाले। काही घरे निम्म्याने गटारीच्या उंचीच्या खाली गेल्याचं पाहायला मिळते। आता अशा लोकांना घरे, बंगले वरती उचलून घेणं शक्य नाही। तसेच ज्यांचे मोकळे प्लॉट आहेत त्यांना गटारीच्या उंचीपेक्षा 3 ते 4 फूट उंच बंगले बांधावे लागणार। सध्याच्या जमिनीपासून 7 ते 8 फूट उंच भर घालून घर बांधण्यासाठी 5 ते 6 लाखांचे बजेट वाढवावे लागणार। सध्या गटारीचा उपयोग होणार नाही अशा गटारीसाठी लाखो रुपये वाया घालवलेले आहेत। तरी अर्धवट स्थितीत हे गटार आहे, परंतु अशा कामाचे बिल ठेकेदाराला अदा केल्याचे समजत आहे। परिसरात राहणाऱ्या लोकांकडे, नागरिकांकडे कोणी पाहुणे आले तर हे गटार पाहून अनेक जण गटारच आहे ना असा आश्चर्यकारक प्रश्न विचारत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।